नमस्कार मित्रांनो, आज आहे दिनांक 16 ऑगस्ट 2024. काल होता दिनांक 15 ऑगस्ट 2024. तर 15 ऑगस्ट 2024 ही तारीख यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्या अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता विविध शिक्षण क्रमांना ऑनलाईन ॲडमिशन घेण्याची शेवटची तारीख होती. काल शेवटची तारीख संपली. 15 ऑगस्ट 2024 ही ऑनलाईन ॲडमिशन घेण्याची शेवटची तारीख होती, ती संपली. मी आज काय केलं की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ॲडमिशन संबंधित, तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाविषयी सर्वच काही बातम्या असतील, लेटेस्ट नोटिफिकेशन असतील, लेटेस्ट न्यूज असतील, पुनर्परीक्षार्थी फॉर्म भरणं असेल, ऑनलाईन ॲडमिशन फॉर्म भरणं असेल, इतर मायग्रेशन सर्टिफिकेट, डुप्लिकेट मार्क मेमो सर्टिफिकेट, पुन्हा नंतर रीचेकिंग, रिव्हॅल्युएशन, असं सर्व काही ॲप्लिकेशन करण्याकरता, ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याकरता एकच ऑफिशियल वेबसाईट आहे ycmou.digitaluniversity.ac. ह्या वेबसाईटवर मी गेलो, ॲडमिशनवर क्लिक केलं. ॲडमिशनवरच्या साईडला एक आयकॉन असतं, टॅब असतं, त्याच्यावर क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर जे पेज आलं त्या पेजमध्ये खालच्या साईडला गेल्यानंतर सूचना म्हणून दिसलं. त्याच्यामध्ये दिनांक 13 ऑगस्ट 2024 म्हणजे ही आता जी लेटर दिसते तुम्हाला स्क्रीनवरलं, ही 13 ऑगस्ट 2024 रोजी तयार झालेलं आहे. पण ही 13 ऑगस्टला पब्लिश झालेलं नाही ऑफिशियल वेबसाईटवर. ही पब्लिश झालेलं आहे आज दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी. ठीक आहे, पण तयार झाले 13 ऑगस्टला. तरी मला लेटर दिसलं. आता लेटरमध्ये काय काय आहे ते आपण पाहूया. ओके, सूचनापत्र क्रमांक 3/2024-25. ठीक आहे. पॉईंट नंबर 1, विद्वत परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार कृषी शिक्षण क्रम, ठीक आहे, बीएड सेवांतर्गत व बीएड विशेष या शिक्षण क्रमाव्यतिरिक्त उर्वरित सर्व शिक्षण क्रमांची सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर जी 15 ऑगस्ट काल ऑनलाईन ॲडमिशन करण्याची होती ती एक्सटेंड करण्यात आलेली आहे, तिला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. फक्त 3 कोर्सेस सोडून 3 कोर्सेसला मुदतवाढ देण्यात आलेली नाही. कोणते 3 कोर्सेस आहेत? कृषी शिक्षण क्रम, बीएड सेवांतर्गत व बीएड विशेष, ह्या 3 शिक्षणक्रम सोडले. ह्या 3 शिक्षणक्रमाला मुदतवाढ नाही. ह्यांचं वेगळं ॲडमिशन प्रोसिजर असते, ते तुम्ही वेबसाईटच्या अलग वेगळ्या टॅबमध्ये जाऊन ह्यांची चौकशी करू शकता. तर ही 3 अभ्यासक्रम सोडले, ही 3, तर इतर सर्व शिक्षणक्रमांना, अभ्यासक्रमाला BA, BCom, MA, MCom, BSc, MSc, सर्टिफिकेट प्रोग्राम्स, MA एज्युकेशन, पुन्हा नंतर निरंतर शिक्षणाचे जे प्रोग्राम्स आहेत, पुन्हा जे MBA वगैरे आहेत, इतर सर्व जे अभ्यासक्रम आहेत त्या सर्व अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन ॲडमिशनला, ऑनलाईन प्रवेशला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ती मुदतवाढ पुढीलप्रमाणे आहे. अनुक्रमांक तपशील मुदत. ऑनलाईन प्रवेश अर्ज विना विलंब शुल्क भरण्याची मुदत. म्हणजे काय? आता जी मुदतवाढ दिलेली आहे ती त्याला लेट फीस लावलेली नाही. ठीक आहे, रेग्युलर फीसमध्येच तुम्हाला ऑनलाईन प्रवेश देणार आहेत, त्याच्यामुळं काळजी करायची नाही. आणि कोणत्या स्टडी सेंटर कॉलेजनं लेट फीस आहे आणि त्यांनी मागितलं तर त्यांना पैसे द्यायचं नाही, बिलकुल 1 रुपया द्यायचं नाही. आणि एक विशेष, आता जी ह्या वर्षीपासून जी ॲडमिशन होत आहेत त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही शिक्षणक्रमाला ॲडमिशन घेतलं कोर्सला तर ऑनलाईन पेमेंटची सुविधा आहे. त्या ऑनलाईन पेमेंटमध्ये रिसिप्टमध्ये तुम्हाला युनिव्हर्सिटी शुल्क आणि स्टडी सेंटर कॉलेज शुल्क हे दोन्ही एकत्रित करून पेमेंट सांगितलेलं आहे त्यांनी तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यामुळं ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर तुमचे सर्व गुत्तच मिटून जातं, सगळं गुत्तच होतं, पूर्ण पेमेंट मिळून जातं युनिव्हर्सिटीला. स्टडी सेंटर कॉलेजला 1 रुपयासुद्धा द्यायचं नाही, कारण त्या ऑनलाईन शुल्कामध्ये सर्वच त्यांनी कव्हर केलेलं आहे. तुम्ही जेव्हा रिसिप्ट मिळते तुम्हाला ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर, तसेच तुमच्या ईमेल आयडीवर बी येते रिसिप्ट. त्या रिसिप्टमध्ये बघू शकता तुम्ही स्टडी सेंटर शुल्क, युनिव्हर्सिटी शुल्क, पुन्हा फर्स्ट इयर
एका वर्षाचं गुत्त असतं. एका वर्षाचं सेमिस्टर असेल तर सेमिस्टरची एक्झाम फीस, पुन्हा नंतर आयडेंटिटी कार्ड फीस, इतर सर्व शुल्क त्यांनी त्या एकाच पैशामध्ये घेतलेले आहेत, इन्क्लूड केलेले आहेत. त्याच्यामुळं 1 रुपयासुद्धा आगाव द्यायचं नाही स्टडी सेंटर कॉलेजला. आणि शक्यतोवर तुम्ही स्वतःचा फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे, स्वतःच भरायचा आहे. जर तुम्हाला ऑप्शनल पेपर निवडायला अडचण येत असेल तर कुठल्याही जवळच्या स्टडी सेंटर कॉलेजला विचारून घ्यायचं आहे, किंवा तुम्हाला ज्या स्टडी सेंटर कॉलेजला ॲडमिशन घ्यायचे त्या कॉलेजलासुद्धा फोन करून विचारू शकता की सर मला ऑप्शनल पेपर कोणते घेऊ. ठीक आहे. मग त्यांनी जे सांगतील ऑप्शनल पेपर तुमच्या करिअरनुसार, तुम्हाला जी भविष्यात फ्युचर करिअर ऑपॉर्च्युनिटीजनुसार तुम्हाला विषय सांगतील त्या विषयाला क्लिक करून, ऑप्शनला क्लिक करून तुम्ही सबमिट करू शकता. ठीक आहे. सेमिस्टर असेल आणि फर्स्ट इयरला ॲडमिशन घेत असाल तर फर्स्ट आणि सेकंड दोन्ही सेमिस्टरचे विषय तुम्हाला ऑप्शनल पेपर द्यायचा आहे, सबमिट करायचा आहे. सेकंड इयरला ॲडमिशन घेत असाल तर सेमिस्टर पॅटर्न असेल तर थर्ड सेमिस्टर आणि फोर्थ सेमिस्टर दोन्ही सेमिस्टरचे तुम्हाला ऑप्शनल पेपर आणि कंपल्सरी पेपरला टिक करायचं आहे. ठीक आहे. आणि जर गेल्या वेळेस जर तुमचा मोबाईल नंबर दुसरा दिलेला असेल तर ह्या वेळेस तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करायला सुरुवात करता त्यावेळेसच तुम्हाला विचारते की तुम्हाला ही तुमचा मोबाईल नंबर ईमेल आय डी ह्याला बदलायचं आहे का म्हणते. मग ती तुम्हाला जर चालू ठेवा, तुमचाच असेल ऑलरेडी, अगोदर तुम्ही तुमचाच ईमेल आय डी मोबाईल नंबर दिलेला असेल तर चांगलंच झालं. नसेल कोणाचा दुसऱ्याचा दिलेला असेल तर ते बदलायचं आहे. तुम्हाला एडिट ऑप्शन देतात त्याच्यामध्ये तुमचा स्वतःचा ईमेल आय डी किंवा जीमेल आय डी आणि तुमचा स्वतःचाच मोबाईल नंबर द्यायचा आहे. त्याच्यावर OTP येईल, तो कन्फर्म करायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला तुमचा ईमेल आय डी मोबाईल नंबरसुद्धा एडिट करता येतं, दुरुस्त करता येतं. फक्त ॲडमिशनच्याच वेळेला करता येतं. पुन्हा वर्षभर कितीही करा तुम्ही कोशिश, तुमचा मोबाईल नंबर ईमेल आय डी होत नाही. आता त्याच्यासाठी स्वतः फॉर्म भरा. काही अडचण आली तर स्टडी सेंटरच्या कॉलेजला फोन करून चौकशी करू शकता. ठीक आहे. पुढे तपशील. ऑनलाईन प्रवेश अर्ज विनाविलंब शुल्क भरण्याची मुदत. ठीक आहे. पुढे मुदत दिनांक 16 ऑगस्ट 2024 ते दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत संध्याकाळी 11:59 वाजेपर्यंत. ठीक आहे. तर मुदतवाढ देण्यात आलेली आहे, एक्सटेन्शन देण्यात आलेली आहे. मुदतवाढ कधीपासून असणार आहे म्हणजे आज दिनांक 16 ऑगस्ट 2024 पासून ते 31 ऑगस्ट 2024च्या रात्री 11:59 पर्यंत तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता, ऑनलाईन ॲडमिशन घेऊ शकता. ठीक आहे. तर बऱ्याचशा लोकांना माहीत नाही, काही लोकांनी तर ॲडमिशन संपले म्हणून या वेबसाईटवर बघितले नाहीत ना, आपले व्हिडिओ बघितले नाहीत, तर त्यांना तुम्हाला सांगायचे, हा व्हिडिओ शेअर करायची की 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे म्हणून सांगायचं आहे त्यांना. 31 ऑगस्ट 2024पर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲडमिशन घेऊन सगळं फीस वगैरे सगळं ॲप्लिकेशन फीस पेमेंट करून जी ॲप्लिकेशनची प्रिंटआउट, फीस भरलेली प्रिंटआउट आणि जी तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केले त्या डॉक्युमेंट अपलोड केलेली झेरॉक्स, सेल्फ अटेस्टेड केलेले प्रिंटआउट, हे सगळं तुम्हाला गोळा करून तुमच्या स्टडी सेंटर कॉलेजला जिथं ॲडमिशन घेतलं आहे तिथं जाऊन सबमिट करून टाकायचे आणि त्यांना सांगायचे की लवकरात लवकर आमचं ॲप्लिकेशन अप्रूव्ह करा. एक ध्यानात ठेवा, तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन केल्यानंतर व ऑनलाईन फीस पेमेंट केल्यानंतर तुमचं काम संपत नाही. ठीक आहे. ते ऑनलाईन ॲप्लिकेशन केलेलं तुमच्या स्टडी सेंटर कॉलेजला जिथं तुम्ही ॲडमिशन घेतले त्यांच्या ऑनलाईन टॅबमध्ये जाऊन अवेलेबल होतं, कॉलेजच्या ह्याच्यामध्ये जातं, ID वर जाऊन पोहोचतं. ती पोहोचल्यानंतर कॉलेजवाले कदाचित उशीर करू शकतात तुम्हाला अप्रूव्ह देण्याकरता, अप्रूव्हल द्यावं लागतं कॉलेजवाल्याला. मग तुम्ही काय करायचं आहे, ती ऑनलाईन ॲप्लिकेशनची प्रिंट, फीस भरलेली प्रिंट आणि जी डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेले ॲडमिशन घेते वेळेस ऑनलाईन त्याची झेरॉक्स अटेस्टेड केलेली, हे सगळं गोळा करायचं ना ऑफलाईन पद्धतीने आपल्या स्टडी सेंटर कॉलेजला नेऊन जमा करायचं आणि त्यांना सांगायचं सर ऑनलाईन ॲप्लिकेशन केलेलं आहे, तुम्ही छाननी करा ॲप्लिकेशनची आणि अप्रूव्हल द्या लवकरात लवकर आम्हाला म्हणायचं, लवकर उशीर करू नका म्हणायचं. मग तुम्ही त्यांना सांगितल्यानंतर डॉक्युमेंट जमा केल्यानंतर त्यांनी लवकरात लवकर अप्रूव्हल देऊन टाकतील तुम्हाला. अप्रूव्हल दिलेलं कसं चेक करता येईल तुम्हाला, तुम्ही जसं ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना युजर नेम आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन केलं होतं तसंच लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तिथं तुम्हाला स्टेटस दाखवतं ऑनलाईन ॲप्लिकेशनचं, तिथं अप्रूव्ड शब्द आला की तुमचं काम संपलं, तुमचं ॲडमिशन झालं, तुम्हाला चिंता करायची गरज नाही, डन होऊन जाईल. ओके. तर पुढे मित्रांनो, आपण एकाच व्हिडिओमध्ये खूप सारे गोष्टी सांगतो, कारण काही लोक पहिल्यांदाच आपले व्हिडिओ बघत असतात, त्यांना अगोदरची पार्श्वभूमी व्हिडिओची माहीत नसते आणि पुढचंही काही माहीत नसतं. त्याच्यासाठी
आळस करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. तुमचा एकही शंका राहणार नाही ऑनलाईन ॲडमिशनशी संबंधित. माझा व्हिडिओ जर पूर्ण पाहिला तर तुम्हाला हा व्हिडिओ बनवून अपलोड करणं म्हणजे 1 घंटा लागतो ह्याला मित्रांनो. तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो, पूर्ण व्हिडिओ बघत जावा. काही लय मोठा व्हिडिओ नसतो, 10-12 मिनिटाचा व्हिडिओ असतो. तुमच्या पूर्ण शंकाचं समाधान होतं आणि तुम्हाला इतरत्र दुसरीकडले कुठलेच व्हिडिओ बघायची गरज पडत नाही. ठीक आहे ना. ऑनलाईन ॲडमिशन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाविषयी माझा व्हिडिओ बघितला की काम संपलं. इतर कुठलं काही बघायची गरज नाही. काही अडचण असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे तुम्हाला. आणि कमेंट केल्यानंतर मला जेव्हा केव्हा वेळ भेटेल तर मी 100% रिप्लाय देतो तुम्हाला. तुम्ही बघा, आतापर्यंत 750 रिप्लाय दिलेले आहेत मी. आपल्या चॅनलवर बघू शकता 750 प्रश्नांचे रिप्लाय दिलेले आहेत मी. ठीक आहे. आणि एखादी जर मला येत नसेल गोष्ट तर मी तुम्हाला कस्टमर केअरचे नंबर सांगतो, त्यांना काय प्रश्न विचारायचे ती पण सांगतो, तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. बरं, मोस्टली मला गोष्टी येतात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या. मोस्टली गोष्टी मला माहीत आहेत. ते मी पटपट सांगून तुम्हाला तुमचा वेळ पण वाचवतो आणि तुमची हैराणी पण वाचवतो. ठीक आहे. तर काय अडचण असेल तर कमेंट करा. व्हिडिओ जर चांगला वाटला तर लाईक करत जावा आणि आपल्या मित्रमैत्रीण नातेवाईकाला हा व्हिडिओ शेअर करत जावा. ठीक आहे. आपले एज्युकेशनल व्हिडिओ आहेत, तुमच्यासाठी बनवत आहे मी. माझ्या काही कामाची व्हिडिओ नाही, ती तुमच्या कामाची आहेत. ठीक आहे. जेणेकरून आपल्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं ध्येयच आहे ज्ञान गंगा घरोघरी, ब्रीदवाक्य आहे. तर आपल्याला ही जी मुक्त विद्यापीठामार्फत गल्लीने एज्युकेशन करून टाकायचे, गल्लीतल्या माणसापर्यंत, दिल्लीतून गल्लीतल्या माणसापर्यंत नॉलेज घेऊन जायचं आहे. दिल्ली म्हणल्यापेक्षा नाशिकला युनिव्हर्सिटी, आपल्या नाशिकमधून गल्लीतल्या माणसापर्यंत घेऊन जायचं आहे. ठीक आहे. पुढचा पॉईंट नंबर 2, विद्यार्थ्यास ज्या शिक्षणक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे त्यासाठी विद्यापीठाच्या ycmo.digitaluniversity.ac या संकेतस्थळावरील होम पेजवर जाऊन ॲडमिशन या टॅबवर प्रॉस्पेक्टस माहिती पुस्तिका 2024-25 या ठिकाणी विविध शिक्षणक्रमांच्या माहिती पुस्तिका उपलब्ध आहेत. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो मी, तर युनिव्हर्सिटीने ह्यावेळेस इथं लिहूनच दिलेलं आहे. अगोदर काय करायचे, तुम्हाला ज्या शिक्षणक्रमाला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या शिक्षणक्रमाची माहिती पुस्तिका प्रॉस्पेक्टस 2024-25ची वाचन करणं गरजेचं आहे. पूर्ण वाचायचं आहे प्रॉस्पेक्टस, पूर्ण. मग ती प्रॉस्पेक्टस तुम्हाला कुठे मिळणार आहे? आधी ऑफिशियल वेबसाईट टाईप करायचं ब्राउझरमध्ये ycmo.digitaluniversity.ac. क्लिक केल्यानंतर सर्च रिझल्टमध्ये जशा तशी वेबसाईट आल्यानंतर त्याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर होम पेज दिसेल तुम्हाला. त्या होम पेजवर सर्वात वरच्या साईडला ॲडमिशन म्हणून टॅब दिसेल. त्या ॲडमिशनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर डाव्या हाताला बारके छोटे टॅब दिसतील. त्याच्यामध्ये प्रॉस्पेक्टस 2024-25 एक टॅब दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर उजव्या हाताला 2024-25 करता जेवढे काही शिक्षणक्रम ऑनलाईन ॲडमिशन करता अवेलेबल आहेत त्या सर्व शिक्षणक्रमांची यादी दिसेल. आणि त्या शिक्षणक्रमाच्या पुढच्या साईडला शिक्षणक्रमाच्या पुढे समोर क्लिक हिअर म्हणून एक ऑप्शन दिसेल. त्या क्लिक हिअरवर तुम्हाला ज्या शिक्षणक्रमाला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या शिक्षणक्रमाच्या समोरील क्लिक हिअर ह्या लाल अक्षरातील टॅबवर क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर त्याचं प्रॉस्पेक्टस माहिती पुस्तिका PDF स्वरूपात तुमच्या स्मार्टफोनमध्ये डाउनलोड होऊन सेव्ह होईल. मग ती पूर्ण वाचून घ्यायचं आहे आणि आपल्याला ऑनलाईन ॲडमिशन करायचं आहे. ठीक आहे. ओके. तर पुढचा पॉईंट, प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी वर नमूद केलेल्या विहित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने पूर्णपणे वाचूक भरलेला प्रवेश अर्ज आणि प्रवेश घेत असलेल्या शिक्षणक्रमाचे शुल्कही ऑनलाईन पद्धतीने भरून विद्यार्थ्यास प्रवेश अर्ज सादर करता येईल. मी अगोदरच सांगितलेलं आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं, ऑनलाईन पेमेंट करायचं, डॉक्युमेंट आवश्यक असतील तर अपलोड करायचं, ह्याच्या सगळ्याची प्रिंटआउट घ्यायचं, स्टडी सेंटरला नेऊन द्यायचं, अप्रूव्ड करा म्हणायचं. प्रश्न मिटला. पुढचा, विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या विहित मुदतीतच ऑनलाईन प्रवेश अर्ज भरून आपला प्रवेश निश्चित करावा. प्रवेशाबाबत काही तांत्रिक अडचणी असतील तर सकाळी 10:30 ते सायंकाळी 5:30 या कार्यालयीन वेळेत व महिन्यातील पहिला 3रा शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्ट्या वगळून खालील क्रमांकावर संपर्क साधावा. क्रमांक आहेत, पहिल्यांदा टेलिफोन नंबर आहे 0253 2230 580, 2230 106, 2231 714.
2231 मोबाईल नंबर आहेत 93 075 79 874, 93 075 67 182, 92 72 04 67 25. झालं मित्रांनो, ही नोटिफिकेशन आहे, मुदतवाढ दिलेलं 31 ऑगस्ट 2024पर्यंत ऑनलाईन ॲडमिशन घेऊन टाकायचं आहे. हां, आता एक खाली बॅनर पण अपडेट झालेला आहे. थोडक्यामध्ये तुम्हाला काही एक बॅनर पब्लिश केला आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठानं सध्या चालू असलेल्या अभ्यासक्रमाबाबत. आता एवढे अभ्यासक्रम चालू आहेत, ह्याच्यापैकी तुम्हाला जी कोणतं तुमचं करिअर पॉईंट ऑफ व्ह्यूनं जी तुम्हाला चांगला कोर्स वाटतो किंवा डिग्री वाटते, डिप्लोमा वाटते, सर्टिफिकेट वाटते, त्याला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. स्क्रीनचं रिझोल्युशन वाढवून पाहायचं आहे, तुम्हाला स्पष्टपणे दिसेल. ठीक आहे, थोडक्यात मी सांगतो, पॉप्युलर कोर्सेस सांगतो. BA, BCom, MA, MCom, BSc, MSc, MBA, BCA, पुन्हा नंतर इतर कोर्सेस आहेत. MA एज्युकेशन आहे, BLib आहे, MLib आहे, पुन्हा आणखी MAचं तर माहीत आहे तुम्हाला. MA मध्ये MA मराठी, MA हिंदी, MA उर्दू, MA इतिहास, MA अर्थशास्त्र, MA लोकप्रशासन आहे. ठीक आहे. पुन्हा BSc मध्ये तुम्हाला जर बघायचं असेल तर BSc PCM आहे, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ आहे. BSc BCZ आहे, हां ती पण आहे. पुन्हा पदव्युत्तर म्हणलं तर विज्ञान शाखेमध्ये MSc मॅथमॅटिक्स, MSc फिजिक्स, MSc केमिस्ट्री, MSc झुलॉजी, MSc बॉटनी, MSc एन्व्हायरमेंटल सायन्स एवढे आहेत. ठीक आहे. पण निरंतर शिक्षण विद्याशाखा बी आहे, त्याच्यामध्ये बी काही कोर्सेस आहेत. इथं तुम्हाला खाली मुक्त विद्यापीठाची विभागीय केंद्र आहेत, जे डिव्हिजनल ऑफिसेस आहेत, त्यांचे पण कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. अमरावती, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, नांदेड. तुमच्या जवळच्या विभागीय केंद्राशी सुद्धा तुम्हाला काही अडचण असेल, जवळ असेल तर जाऊन भेट द्यायचं त्यांना, काय अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं. माझ्याकडून प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार गेला तर मग तुम्ही युनिव्हर्सिटीच्या कस्टमर केअर नंबर किंवा डिव्हिजन ऑफिसला जाऊ शकता. ठीक आहे मित्रांनो, आता ह्याच्यानंतर तारीख वाढायची वाट पाहू नका, कारण विद्यापीठ आता तुम्हाला एक्सटेन्शन देऊन देऊन त्यानं पण कंटाळलं असेल. आणि आपण काय ॲडमिशन करण्यामध्येच वर्ष संपवायचं का? कारण जितका उशीर तुम्ही ॲडमिशनला करचाल तेव्हा तुम्हाला अभ्यास बी करू वाटणार नाही, साहजिकच आहे. ॲडमिशन केल्यानंतर तुम्ही अभ्यास करण्यास मोकळे व्हाल. तसेच ॲडमिशन केल्यानंतर तिथं पुस्तकं जर अवेलेबल असतील तुमच्या स्टडी सेंटर कॉलेजला तर लगेचच पुस्तकं पण घेऊन यायचं आहे आपल्याला, अभ्यासाला तयारीला लागायची. मी सांगतो मित्रांनो, जरी विद्यापीठ मुक्त असेल तर अभ्यासक्रम खूप प्रचंड मोठा आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची पुस्तकं वर्ल्ड क्लास लेवलचे पुस्तकं आहेत, वर्ल्ड क्लास जागतिक दर्जाचे पुस्तकं आहेत. रेफरन्स करता लोक उपयोगात आणतात ह्या पुस्तकांना. आपण कधीच कोणताही विद्यार्थी, मला वाटतं मोस्ट विद्यार्थी पूर्ण पुस्तकसुद्धा वाचत नाहीत. उगाच डिग्री पाहिजे म्हणून 50% 60% मिळाले तरी बस झालं हां, आणि म्हणून अभ्यास करतात मोस्ट विद्यार्थी बरं का. आता जे आपल्या प्रामाणिकपणे जी पूर्ण पुस्तकं वाचतात, जे अभ्यास करतात, त्यांच्याविषयी म्हणत नाही मी. त्यांना टक्केवारी बी चांगली मिळते, त्यांचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास बी पूर्ण होतो आणि त्यांना प्रचंड ज्ञानसुद्धा मिळतं आणि अप टू डेटेड नॉलेज मिळते, एकदम जागतिक दर्जाचं नॉलेज मिळतं. UPSC MPSC आणि स्पर्धा परीक्षा तयारी करणारे लोक ही पुस्तकं घेऊन अभ्यास करून आपले शंकाचं निरसन करतात. ठीक आहे, आपण तर ॲडमिशन घेतोय मुद्दामून ह्या कोर्सेसला, मग घेतल्यानंतर आपल्याला नोकरी बी मिळते, ज्ञान बी मिळते. त्याच्यासाठी लवकर ॲडमिशन करा, बाकीचे सगळे कामं ठेवा बाजूला, त्याला ॲडमिशन घ्या, पुस्तकं घेऊन या. पुस्तकं जर अवेलेबल नसतील तर ऑनलाईन डाउनलोड करून घ्यायचे. ई-बुक्समधून ई-बुक्स अवेलेबल आहेत वेबसाईटवर, ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित अभ्यासाला लागायचं आहे. एवढा अभ्यासक्रम संपत नाही. सेमिस्टरवाल्याने तर लागलीच अभ्यास करायचा आहे. ऑनलाईन ॲडमिशन घेतल्या लगेचच अभ्यास करायला सुरू करायचा आहे. पुस्तकं अवेलेबल नसतील सेमिस्टरवाल्यांचे तर ई-बुक्समधून डाउनलोड करून घ्यायचं आहे. तुरंत अभ्यासाला लागायचं आहे, 1 मिनिट वाया घालायचं नाही, कारण लगेचच सेमिस्टर येतं बगजीपर्यंत. आणि MAचे BScचे MScचे जे पुस्तकं आहेत सेमिस्टर पॅटर्नवाल्यांचे मोठे मोठे पुस्तकं आहेत, ती सिलेबस बी कव्हर होणार नाही तुम्ही आजपासून बी अभ्यास केला तर. पुन्हा परीक्षेच्या महिनाभर अभ्यास केल्यावर काय कव्हर होणार नाही. ठीक आहे, त्याच्यासाठी मुक्त विद्यापीठ जरी तुमच्या सोयीकरता आहे, ती मुक्त म्हणजे सगळं मुक्त नसतं, परीक्षा हार्ड असते. आणि कॉपी मुक्त केलेला आहे. गेल्या वर्षीपासून रस्टिकेट करायला सुरू केलेले आहेत विद्यार्थ्यांना. त्यांचे 1 वर्ष वाया गेलेले आहेत गेल्या वर्षीच्या पोरांना. त्यांना परीक्षार्थी फॉर्म भरता येत नाही, रिपीटर एक्झामिनेशन फॉर्मसुद्धा त्याचा ब्लॉक केलेला आहे. कॉपीच्या भरोशावर राहू नका
अभ्यास करणाऱ्यासाठी मी म्हणत नाही, अभ्यास करण्यासाठी त्यांना कॉपीची गरज काय, ठीक आहे. तर ज्यांनी तुम्हाला उघड डिग्री पाहिजे म्हणून अभ्यास करू नका, टक्केवारीसह डिग्री घ्या. ह्या डिग्र्यांनी लोक प्रायव्हेटमध्ये सुद्धा जॉब लागत आहे लोकांना. मी एकदा युनिव्हर्सिटीला गेले होते, युनिव्हर्सिटीला डिग्री सर्टिफिकेटला वगैरे मी विद्यार्थी बघितले नाशिकमधले. आता आपल्याकडे आपल्या एरियामध्ये थोडंसं प्रायव्हेट जॉब कमी आहेत, बरं नाशिकला, मुंबईला, पुण्याला अशा ठिकाणी तुमची कोणतीही डिग्री असेल तर तुमच्या डिग्रीतले सब्जेक्ट बघून तुम्हाला तुमच्या गरजेनुसार जॉब मिळतो, प्रायव्हेट जॉब लगेचच जॉब मिळतो, लगेचच पैसे मिळतात. ठीक आहे ना. मग तो विद्यापीठाच्या डिग्रीला सरकारी नोकरी बी मिळते, प्रायव्हेट जॉब बी मिळत आहेत, प्रोफेशनल जॉब बी मिळत आहेत, फायनान्स सेक्टरमध्ये जॉब मिळत आहेत, बँकेमध्ये जॉब मिळत आहेत. कित्येक माझे मित्र बँकेमध्ये जॉब करतात मुक्त विद्यापीठाची डिग्री घेऊन, सरकारी जॉब करतात. मग आपण काय अभ्यास करायचा नाही? आपल्याला डिग्री पण मिळणार आहे, नॉलेज पण मिळणार आहे, अभ्यास पण होणार आहे. त्याच्यासाठी सर्वांना शैक्षणिक वर्ष 2024-25 करता, ऑनलाईन ॲडमिशन करण्याकरता, अभ्यास करण्याकरता, टक्केवारी घेण्याकरता, जॉब लागण्याकरता, सरकारी लागेल, प्रायव्हेट लागेल, निमसरकारी लागेल, प्रोफेशनल लागेल, कसाही जॉब लागेल. सेल्फ एम्प्लॉयमेंट व्हाल तुम्ही, सेल्फ एम्प्लॉयमेंट स्वतःचं अकॅडमी चालू करू शकता. अशा सर्व गोष्टी करता माझ्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा, भरपूर शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट. ठीक आहे मित्रांनो, लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांना व्हॉट्सअपद्वारे तसेच इतर सोशल मीडिया चॅनल्सद्वारे शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.